am going to explain you Unit 2, 2.2 lesson The House Builder. 8th Standard Semi and Marathi Medium Unit 2nd 2.2 The House Builder. House Builder means काय? गवंडी असं त्याला म्हटलं जातं. This lesson is based on the one of the mason. हा जो काही लेसन आहे तो अशाच एका मॅसनबद्दल या लेसनमध्ये सांगितलेला आहे. लेट्स सी द लेसन. आणि या लेसनमधनं आपल्याला एक गोष्ट अजून दिसून येते, ती कोणती? वी शूड केअरफुल अबाउट व्हॉट वी डू. आपण जे काही काम करत आहोत त्याबद्दल आपण केअरफुल असायला हवं, ही आपल्याला या लेसनमधनं दिसून येतं. लेट्स सी द लेसन. Before going further, first I am going to discuss about the warming up and chit chat of this lesson. First, make groups and discuss the following. First question, what is retirement from occupation? That means व्यवसायातून निवृत्ती म्हणजे काय? Then the answer is retirement from occupation means you stop doing your job, work etc. because you have reached a particular age. म्हणजे ज्यावेळी तुमचं एज झालेलं असतं किंवा तुम्ही काम करण्याचं स्टॉप करता, तीच तुमची काय असते? निवृत्तीची वेळ असते, असं इथे म्हटलेलं आहे. देन सेकंड, व्हेन डू पीपल रिटायर? आता याचा दॅट मीन्स लोक निवृत्त केव्हा होतात? द आन्सर इज people generally retire at the age of 60. Some retire before 60 also. Then third question is, for what reasons do people have to retire from their occupation? That means लोक कोणत्या कारणांनी निवृत्ती घेत असतात? The answer is old age is the main reason for having retirement from occupation. Sometimes health problems also compel some people to retire. Some people who live successful life for a long time decide to retire for living with their families and enjoy a happy life. Then fourth question is, how do people spend their time after retirement? लोक निवृत्तीनंतर त्यांचा वेळ कशा प्रकारे घालवतात? The answer is after retirement most people spend their time with their families. Some enjoy their incomplete hobbies and some do social work of their liking. Let's see the next question. Discuss and match the professionals involved in construction with the work they do. आता इथे काही प्रोफेशन्स दिलेले आहेत. त्याच्या साईडला इकडे बी कॉलममध्ये, बी सेक्शनमध्ये आपल्याला ते जे काही वर्क करतात त्यामध्ये कोणतं वर्क असतं ते काय करायचं आहे? मॅच करायचं आहे. मग आता ते मॅच करत असताना इकडे ज्या काही पेअर्स आहेत ए सेक्शनमधल्या, त्या बी सेक्शनमध्ये काय करायचे आहे? मॅच करायचे आहेत. बट मी तुम्हाला ओरली त्या काय करणार आहेत? आय कॅन एक्सप्लेन ओरली. फर्स्ट, आर्किटेक्ट म्हणजे जे वास्तुविशारद असतात त्यांना आर्किटेक्ट म्हटलं जातं. आता हे आर्किटेक्ट यांचं वर्क काय असणार आहेत? द आन्सर इज डी, प्लान्स अँड डिझाईन स्ट्रक्चर. ते जे काही डिझाईन्स वगैरे असतात किंवा घरांचे जे काही आराखडे असतात ते तयार करण्याचं काम कोण करतात? आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्ट करत असतात. देन सेकंड इज इंजिनियर. आता त्यांचं वर्क काय असणार ते बघूयात. इंजिनियरचं काम काय असणार आहे? द आन्सर इज ई, एन्श्युअर स्ट्रक्चर विल बी स्ट्रॉंग अँड स्टेबल. देन थर्ड इज बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. द आन्सर इज, आता हे जे काही बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर असणार त्यांचं काम काय असणार आहे? सुपरवायझर्स कन्स्ट्रक्शन एम्प्लॉईज, वर्कर्स, प्रोफेशनल्स. जे काही कामगार वगैरे असणार त्यांच्यावरती सुपरविजनचं काम कोण करणार? बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर करणार. देन फोर्थ, कारपेंटर. आपल्याला माहीत आहे की कारपेंटर म्हणजे काय? जे काही लाकडापासून वस्तू बनवतात त्यांना काय म्हणतो आपण? कारपेंटर असं म्हणत असतो. द आन्सर इज फर्स्ट ए, मेक्स वुडन फ्रेमवर्क ऑफ डुअर्स, विंडोज एटसेट्रा. देन त्यानंतर आहे मॅसन. फिफ्थ, मॅसन. वी नो मॅसन मीन्स द हाऊस बिल्डर. मॅसन म्हणजे काय असतो? जो काही हाऊस बिल्डर असतो किंवा जो गवंडी असतो त्यालाच मॅसन असं म्हटलं जातं. दॅट मीन्स द आन्सर इज एफ, बिल्ड्स वॉल्स, रूफ एटसेट्रा अँड प्लास्टर्स. जे काही भिंती बांधण्याचं काम असतं, छत बांधण्याचं काम असतं किंवा त्यांना प्लास्टर करण्याचं काम कोण करतात? मॅसन करत असतात. देन सिक्स, टायलर. आता टायलर याच्यावरूनच आपल्याला कळून येतं की जे काही फ्लोरिंगचं काम केलं जातं ते कोण करतं? टायलर करतात. म्हणून याचं आन्सर आहे सी, डज द फ्लोरिंग. देन सेवन, इंटेरियर डेकोरेटर. जे काही
घर आतून सुशोभित करण्याचं जे काही काम असतं ते कोण करत असतात, इंटेरियर डेकोरेटर करत असतात, म्हणून याचे आन्सर आहे बी, ब्युटिफाईज द इनसाइड ऑफ होम. मग अशा पद्धतीने आपण जे काही प्रोफेशन आहेत त्यानुसार त्यांचं जे काही वर्क आहेत ते काय करू शकतो, मॅच करू शकतो. यू कॅन मॅच देअर वर्क्स, त्यांचे जे काही काम आहे ते मॅच करू शकता. बी, अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इन टू units of pronunciation, each having one vowel sound with or without consonant sounds around it. Each such unit is called a syllable. आता आपल्याला माहीत आहे की एखादा शब्द जो असतो, अ वर्ड कॅन बी ब्रोकन अप इन टू युनिट्स, एखादा शब्द आपण जर वेगवेगळ्या युनिटमध्ये ब्रोक केला किंवा विभागला तर त्याचं जे काही प्रोनन्सिएशन असतं किंवा प्रनन्सिएशन असतं त्याचं प्रत्येक याचं प्रनन्सिएशन जर आपण चेक केलं तर त्याच्यामध्ये असणारे जे काही वॉवेल साऊंड्स असतात ते आपल्याला जाणवतात. मग असे ब्रोक केलेले जे काही युनिट असतात त्याच्यामधनं असणारे जे काही वॉवेल साऊंड आपल्याला ऐकू येतात त्यावरनं आपण काय करू शकतो, असे जे युनिट असतात त्यालाच काय म्हणू शकतो, सिलॅबल असं म्हणू शकतो. म्हणून हे जे काही असे युनिट आहेत त्याला काय म्हणणार आपण, सिलॅबल असं म्हणणार. जसं की फॉर एक्झाम्पल, टू, गॉट, विल, सी हॅव जस्ट वन सिलॅबल. आपण जर टू बघितला, गॉड बघितला, विल बघितला आणि सी बघितला तर यांना किती सिलॅबल्स आहेत, वन सिलॅबल. दे आर वन सिलॅबिक वर्ड्स. देन सेकंड, फादर, मॅसन, बिल्डर हॅव टू सिलॅबल्स. आता आपण जर इथे बघितलं तर फादर हा जो काही शब्द आहे त्याला कशा पद्धतीने ब्रोक केलेला आहे, फा अँड द. मग आता आपण जर याचा प्रोनन्सिएशनचा विचार केला तर फा याच्यामध्ये आपल्याला एक वॉवेल साऊंड ऐकू येतो. देन द याच्यामध्ये आपल्याला एक वॉवेल साऊंड ऐकू येतो, अचा प्रोनन्सिएशन तिथे झालेलं दिसून येतं. मग अशा पद्धतीने शब्द जर ब्रोक केला तर असे त्याचे युनिट पडतात. जसं की मॅ सन, मॅ हा एक युनिट झाला आणि सन हा दुसरा युनिट झाला. जसं की बिल्डर. मग अशा पद्धतीने ब्रोक केल्यानंतर त्यांचे दोन युनिट तयार होतात. दॅट मीन्स त्यांच्यामध्ये जे वॉवेल साऊंड आहेत ते पण त्यावरनं आपण टू सिलॅबल त्यामधनं फाइंड आउट करू शकतो. म्हणून हे काय आहे, टू सिलॅबिक्स किंवा टू सिलॅबल्स. देन थर्ड, इंजिनियर, कार्पेंटर, कन्स्ट्रक्शन एट्सेट्रा हॅव थ्री सिलॅबल्स. या शब्दांमध्ये थ्री सिलॅबल्स आहेत. राईट डाऊन नेम्स ऑफ एनी 5 ऑफ युअर क्लासमेट्स अँड ब्रेक देम अप इन टू सिलॅबल्स. राईट डाऊन द नंबर ऑफ सिलॅबल्स इन ईच ऑफ देअर नेम्स. आता तुमचे जे काही क्लासमेट्स असतील किंवा मित्र असतील त्यांचे तुम्ही काय करू शकतात, नावं घेऊ शकतात, ते ब्रेकअप करू शकतात. म्हणजे त्यामध्ये वेगवेगळे युनिट पाडून नावांचे आणि त्यामधले जे काही सिलॅबल्स आहेत ते काय करू शकतात, फाइंड आउट करू शकतात. देन त्यामधनं किती सिलॅबल्स आपल्याला भेटले त्या पद्धतीने नंबर देखील काय करू शकतात, तुम्ही देऊ शकतात. देअर आर 4 सिलॅबल्स, 3 सिलॅबल्स, 2 सिलॅबल्स. अशा पद्धतीने यू कॅन डिवाइड दोज सिलॅबल्स. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही ते सिलॅबल्स डिवाइड करू शकतात किंवा काढू शकतात प्रत्येक वर्डमधनं. मग या पद्धतीने आपण हा जो काही लेसन आहे त्याचं चिटचॅट बघितलेला आहे. लेट्स सी द एक्सप्लेनेशन ऑफ दिस लेसन. फर्स्ट, द हाऊस बिल्डर मीन्स गवंडी. दिस इज अ स्टोरी ऑफ अ मॅसन हू वर्क फॉर अ बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर. ही एका अशा गवंड्याची स्टोरी आहे की जो एका कंत्राटदाराकडे काय करत आहे, काम करत आहे किंवा करत होता. देन द मॅसन ऑलवेज ट्रो टू डू हीज वर्क टू परफेक्शन. तो जो काही मॅसन होता किंवा तो जो काही कामगार होता, गवंडी होता, आपले काम अतिउत्तम पद्धतीने व विंचूक व्हावे यासाठी तो गवंडी काय करत असे, सतत झटत असे किंवा व्यवस्थितपणे काम पार पाडत असे. As soon as a house had been designed by the architect and details finalized by the engineer, the contractor would send for the mason and leave the responsibility of building the house to him. आता जशा पद्धतीने किंवा वास्तुविशारदाने तिथे असणारा जो काही आर्किटेक्ट असे त्याने जर वास्तुविशारदाने ते काम पूर्ण केलं किंवा त्याचे आराखडे वगैरे तयार करून झाल्यानंतर तो आराखडे आणि जो काही इंजिनियर असे, अभियांत्रिकी असे, त्याने सर्व तपशील वगैरे बघून झाल्यानंतर किंवा पूर्ण केल्यानंतर कंत्राटदार काय करत असे, ते सर्व कंत्राटदार काय करत असे, गवंड्याला पाचारण करत असे किंवा त्याच्याकडे हे सर्व देत असे. आणि देन त्यानंतर काय करत असे, कॉन्ट्रॅक्टर वुड सेंड फॉर द मॅसन अँड लीव द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ बिल्डिंग द हाऊस टू हिम.
हे सर्व झाल्यानंतर तो जो काही कंत्राटदार असे, तो जो काही गवंडी असे, त्याकडे सर्व जबाबदारी काय करत असे, त्या कन्स्ट्रक्शनची सोपवत असे. मग अशा पद्धतीने ते काम काय करत असे, पुढे चालू असणार आहे. मग बघूया कशा पद्धतीने. द मॅसन वुड देन विदाऊट वेस्टिंग एनी टाईम स्टार्ट हिज वर्क. मग हे सर्व झाल्यानंतर तो जो काही गवंडी असते, तो त्याचा कोणत्याही पद्धतीचा वेळ वाया न घालवता लगेच त्या कामाला काय करत असे, सुरुवात करत असे. ही वूड टेक ग्रेट इंटरेस्ट इन हिज वर्क ऑफ बिल्डिंग अँड डू इट विथ फुल डेडिकेशन. आता हे सर्व झाल्यानंतर त्याला त्या कामामध्ये इतकी आवड होती किंवा ते काम अतिशय आवडीने आणि पूर्ण जीव ओतून काय करत असे, पूर्ण करत असे. विथ फुल डेडिकेशन. डेडिकेशन मीन्स काय, इकडे दिलेलं आहे, कमिटेड टू टास्क ऑर पर्पज. ते काम पूर्णपणे जीव ओतून करणे किंवा पूर्ण समर्पण देणे असं आपणही म्हणू शकतो. देन he made sure that he used the best construction material, of high quality. The measurements of the walls, doorways, arches, etc. were perfect, and he gave an excellent and appealing finish to whatever he built. आणि आता हे सर्व झाल्यानंतर तो एक खात्री करून घेत असते. कोणत्या गोष्टींची खात्री करत असते, की जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल वापरलं जाणार आहे ते पूर्णपणे व्यवस्थित आहे का, चांगलं आहे का, ऑफ हाय क्वालिटी म्हणजे चांगल्या दर्जाचं आहे का. परत ते जे काही डुअरवेज असतात किंवा ज्या काही आर्चेस कमानी वगैरे असतात किंवा जे काही प्रवेशद्वार असतात त्यांचे जे काही मेजरमेंट्स आहेत ते व्यवस्थितपणे परफेक्ट आहे का, या सर्व गोष्टींची खात्री करूनच तो काय करत असे, व्यवस्थितपणे पुढे काम पूर्ण करत असते. अँड ही गेव ॲन एक्सलंट अँड अपिलिंग फिनिश टू व्हॉट एव्हर ही बिल्ड. आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर ती जे काही घर बांधलेलं असे ते एकदम व्यवस्थितपणे सफाईदारपणे काय करत असे, आकर्षक आणि सुंदर असं व्हावं याची खबरदारी काय करत असे, तो जो मॅसन आहे तो घेत असे. द ओनर्स ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट वुड बी मोर दॅन सॅटिस्फाईड विथ द कन्स्ट्रक्शन. या सर्व गोष्टींमुळेच त्यांनी ज्या घरांचं बांधकाम केलेलं आहे त्या नव्या बांधलेल्या घरांच्या मालकांना बांधकामाच्या गुणवत्तेमुळे ते घर अतिशय सुंदर वाटे आणि ते अतिशय समाधानी असत. मग हे सर्व कशामुळे, बिकॉज ऑफ मॅसन अँड हिज डेडिकेशन ऑफ दी वर्क. हे सर्व असं तो जो काही मॅसन आहे त्याच्यामुळे होतं आणि त्याचं जे काही कामाबद्दल असणारं समर्पण आहे त्या सर्व गोष्टींमुळे होतं. लेट्स सी द नेक्स्ट पॅरा. Because of the zeal and diligence, loyalty and persistence that he displayed in his work, the mason was in great demand and fetched good business to his contractor. बघा आता हे सर्व झाल्यानंतर इथं दिलेलं आहे बिकॉज ऑफ द झील अँड डिलिजन्स, लॉयल्टी अँड पर्सिस्टन्स. इथे झील मीन्स जो काही उत्साह असतो त्याला झील आपण म्हणणार आहे. मीन्स ग्रेट एन्थुझियाझम अँड एनर्जी इन वन्स एफर्ट. देन डिलिजन्स मीन्स constant careful efforts. Then persistence means continuous efforts, सातत्याने काम करणे. इथे मेहनत, डिलिजन्स मीन्स मेहनत. मग आता त्याची जी काही मेहनत होती, जिद्द चिकाटी होती, कष्टाळूपणा होता आणि त्याचा जो काही प्रामाणिकपणा होता आणि कामामध्ये असणारं जे काही सातत्य होतं त्या सर्व गोष्टींमधनं त्याने दाखवून दिलं होतं की त्याचं जे काही वर्क होतं डिस्प्लेड इन हिज वर्क. द मॅसन त्याच्या कामामधनं ते सर्व गोष्टी काय होत होत्या, दिसून येत होत्या. द मॅसन वॉज इन ग्रेट डिमांड. त्यामुळे हे जे काही त्याचं काम होतं ते व्यवस्थितपणे त्या कंत्राटदाराचं काम देखील वाढत चाललं होतं. हे कोणामुळे, मॅसनमुळे. म्हणून त्या गवंडाला देखील तिथे खूप जास्त डिमांड होती असंही आपण म्हणू शकतो इथे. अँड फेच गुड बिझनेस टू हिज कॉन्ट्रॅक्टर. आणि अशा पद्धतीने त्याचा जो काही कंत्राटदार होता त्याचं काम काय केलेलं होतं त्याने, त्याचा जो काही व्यवसाय होता तो पूर्णपणे काय केलेला होता, मोठा केलेला होता किंवा जास्तीत जास्त काय झाला होता, पसरला होता असं आपण इथे म्हणू शकतो. सबसिक्वेंटली द कॉन्ट्रॅक्टर रिकम्पेन्स द मॅसन हँडसमली विथ अ व्हेरी गुड सॅलरी. मग या सर्व गोष्टींमुळेच काय झालेलं होतं, तो जो काही कॉन्ट्रॅक्टर होता तो देखील अतिशय खुश होता याचं काम बघून. मग आता तो काय करत असे, त्याला व्यवस्थितपणे पेमेंट देत असे. रिकम्पेन्स्ड मीन्स मनी गिवन फॉर वर्क डन. एखादं काम केल्यानंतर त्या कामाचा मिळणारा जो काही मोबदला असेल तो किंवा जे काही पैसे असत ते. मग ह्या सर्व गोष्टींमुळे तो त्याला योग्य असा पगार देत असे. ही कुड मीट द नीड्स ऑफ हिज फॅमिली सफिशियंटली विदाऊट एनी स्कारसिटी. दॅट मीन्स
कुटुंबाच्या सर्व गरजा कोणतीही चणचण न भासता तो मॅसन जो असे तो काय करत असे, भागवू शकत असे. द मॅसन दस कंटिन्यूड वर्किंग विथ अ ग्रेट डिवोशन फॉर मेनी इयर्स स्टील ही बिकेम अ ग्रँडफादर. अशा पद्धतीने तो जो काही मॅसन आहे त्याने वर्षानुवर्षे एकनिष्ठपणे पुढे काय करत राहिला, तो काम करत राहिला अगदी आजोबा होईपर्यंत. देन ही डिसाइडेड दॅट इट वॉज टाईम टू रिटायर अँड स्पेंड टाईम प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आता याच्यानंतर त्याने विचार केला की आता काय झालेला आहे, तो आता आजोबा झालेला आहे आणि आता कोणती वेळ आलेली आहे, तर आता निवृत्त होण्याची वेळ आलेली आहे. रिटायरमेंटची वेळ मीन्स निवृत्त होण्याची वेळ. अँड स्पेंड टाईम विथ प्लेईंग विथ हिज ग्रँडचिल्ड्रन. आणि त्याचे जे काही नातवंड आहे त्यांच्याबरोबर खेळण्याची ही वेळ आहे. म्हणून आता त्याने काय केलं, बिईंग अ फर्म माइंडेड पर्सन ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. मग आता अशा पद्धतीने त्याने काय केलं, हा जो काही मॅसन होता किंवा कंत्राटदार होता, मॅसन होता, गवंडी होता, त्याने काय केलं, दृढ निश्चयी असलेल्या त्या गवंड्याने घर बांधण्याच्या कामातून निवृत्ती घेण्याचा एक ठाम निर्णय केलेला होता. आणि तसं त्याने कोणाला इन्फॉर्म केलं होतं, ही इन्फॉर्म हिज कॉन्ट्रॅक्टर ऑफ हिज डिसिजन टू रिटायर फ्रॉम हाऊस बिल्डिंग. जे काही घरं बांधण्याचं काम आहे त्यातून निवृत्ती घेण्याचा निर्णय त्याने त्याच्या कंत्राटदाराला सांगितला. द कॉन्ट्रॅक्टर वॉज व्हेरी डिसहर्टन. यामुळे त्याचा जो काही कॉन्ट्रॅक्टर होता त्याचं काय झालेलं होतं, फेल डिसअपॉइंटेड. डिसहर्टन मीन्स फेल डिसअपॉइंटेड असं म्हणतात त्याला, किंवा तो नाखुश होता किंवा त्याला हे ऐकून अतिशय वाईट वाटलं असं आपण इथे म्हणू शकतो. बिकॉज टू लूज सच अँड एक्सलंट वर्कमॅन अँड अर्ज द मॅसन टू कंटिन्यू हिज जॉब. त्याला वाईट वाटत होतं कारण तो जो काही कारागीर होता, आता तो कारागीर त्याच्याकडे काम करणार नाही याचं त्याला दुःख वाटत होतं, किंवा तो त्याचं काम थांबवणार आहे याचं त्याला दुःख वाटत होतं. म्हणून त्याने काय केलं, तो जो काही गवंडी होता त्याला गळ घातली की तुम्ही पुढे परत जॉब कंटिन्यू ठेवा. बट नो अवेल. पण या सर्व गोष्टींचा काहीही फायदा झाला नाही. ऑफ नो यूज असा त्याचा अर्थ होतो टू नो अवेलचा. द मॅसन हॅड मेड अप हिज माइंड अँड रिफ्यूज टू कॅरी ऑन. तो जो काही मॅसन होता त्याने त्याचा निर्णय केलेला होता, तो त्याच्या निर्णयावर ठाम होता. म्हणून त्याने काय केलेलं आहे, त्याच्या मनाशी निश्चय पूर्ण केलेला होता. म्हणून त्याने पुढे काम करण्यास काय केलं, मनाई केली किंवा नकार दिला असं इथे सांगितलेलं आहे. देन फायनली द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस ऑन अ ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट ॲज अ स्पेशल फेवर. द मॅसन ॲग्रीड टू डू विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. बघा आता फायनली काय झालेलं आहे, द कॉन्ट्रॅक्टर कन्व्हिन्स द मॅसन टू बिल्ड वन लास्ट हाऊस. तो जो काही कंत्राटदार आहे त्याने एकदम त्या मॅसनला, गवंड्याला विनंती केलेली आहे. आणि विनंती केल्यानंतर त्याला असं सांगितलेलं आहे की तुम्ही एक लास्ट काय करायचं आहे, शेवटचं घर इथे काय करा, बांधा. आणि ते घर कुठे असणार आहे, ब्युटिफुल अँड कन्व्हिनियंट साईट. एक खूप सुंदर असं घर किंवा एका सुंदर आणि सोयीच्या स्थळी शेवटचं घर बांधण्यासाठी गवंड्याला त्याने काय केलं, तयार केलं. देन द मॅसन अग्रीड टू डू विथ ग्रेट रिलक्टन्स, नॉट टू हॅपीली आयदर. मॅसनने हे सर्व काम करण्यास परवानगी दिली किंवा तो सहमत झाला, पण कशा पद्धतीने, नाखुशीनेच. म्हणजे त्याला ते काम करण्याची इच्छा नसूनही तो नाखुशीने काय झाला, तिथे तयार झाला. द कन्स्ट्रक्शन स्टार्टेड. The construction started. It was most beautifully designed house to build at a sought after location. However, the mason could not put his mind and heart in his work. बघा आता हे जे काही कन्स्ट्रक्शन आहे, बांधकाम आहे ते सुरू झालेलं आहे. एक अतिशय मोस्ट ब्युटिफुली डिझाईन्ड हाऊस टू बी बिल्ड ॲट अ साऊट आफ्टर लोकेशन. एक छानसा असा आराखडा तिथे तयार करण्यात आलेला आहे किंवा तो आराखडा बनवलेले ते घर एका खास निवडलेल्या ठिकाणी काय करणार होते, बांधले जाणार होते. हाऊएव्हर द मॅसन कुड नॉट पुट हिज माइंड अँड हर्ट इन हिज वर्क. पण आपण बघितलेला आहे की तो जो काही गवंडी आहे, तो गवंडी त्या कामात आपले चित्त गुंतवू शकला नाही किंवा त्याला ते काम करण्याची अजिबातही इच्छा नव्हती. ही डीड हिज वर्क व्हेरी रफली अँड केअरलेसली विदाऊट इंटरेस्ट ऑर
डेडिकेशन. तो त्याचं काम एकदम रफली म्हणजे एकदम घाईघाईने काय करत होता, घाईघाईने आणि निष्काळजीपणे, ना आवडीने, विदाऊट इंटरेस्ट, आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं समर्पण नव्हतं किंवा ते काम व्यवस्थितपणे व्हावं असं त्याचं म्हणजे असा विचारही त्याच्या मनामध्ये येत नव्हता. आणि अशा पद्धतीने तो ते काम काय करत होता, पुढे करत होता. किंवा आपण असं म्हणू शकतो ओबडधोबडपणे ते काम निरीच्छेने काय करत होता, तो पुढे करत होता किंवा त्याने केले. इवन द बिल्डिंग मटेरियल यूज्ड वॉज ऑफ लो क्वालिटी बट ही डिड नॉट केअर. म्हणजे आपण जर बघितलं तर एवढेच नव्हे तर बांधकामाला वापरलेलं जे काही साहित्य होतं ते लो क्वालिटीचं जरी असेल तरी तो काय करत होता, बट मटेरियल लो क्वालिटीचं होतं पण तरीही तो काय करत होता, या गोष्टींची त्याला काळजी वाटत नव्हती. ही सिम्पली वॉन्टेड टू कम्प्लीट द जॉब इन हेस्ट अँड फायनली रिटायर. त्याची फक्त एकच आता त्याच्या डोक्यामध्ये विचार होता की त्याला केवळ ते काम कसे तरी पूर्ण करून आणि काय करायचं होतं, लवकरात लवकर रिटायर व्हायचं होतं. The house was ready earlier than expected. Very roughly made structures, weak walls, poor finish, and did not look as good at all as designed. आता हे जे काही घर आहे अपेक्षेपेक्षा अगोदरच घर काय झालं आहे तिथं पूर्ण झालेलं आहे. अतिशय अबोडधबड अशा पद्धतीचं त्याचं काय होता, आराखडा किंवा स्ट्रक्चर होतं, रचना होती. वीक वॉल्स म्हणजे जे काही कमकुवत भिंती असतात तशा पद्धतीच्या त्याच्या भिंती होतात. पुअर फिनिश अँड डिड नॉट लुक ॲज गुड ॲट ऑल म्हणजे बिलकुलही सफाई नसलेले किंवा दिसायला अगदी सुमार असे ते घर काय झाले होते, बनून तयार झालेले होते. एट द मॅसन डिड नॉट केअर. पण तो जो काही मॅसन होता त्याला या गोष्टींची अजिबातही फिकीर नव्हती किंवा काळजी नव्हती. देन ही इन्फॉर्म द contractor that the house was ready and he was waiting to hand over its key to him. आता त्याने कंत्राटदाराला घर तयार केले आहे आणि घराची किल्ली ताब्यात देण्यासाठी तो तिथे काय करत होता, वाट बघत होता असे काय केलेले आहे, वाट बघतो आहे असे कळवले. द कॉन्ट्रॅक्टर अराइव्ड ॲट द साईड. ही हॅड अ फाईल ऑफ लिगल डॉक्युमेंट्स इन हिज हँड. तो जो काही कंत्राटदार होता तो आता तिथे आलेला होता, त्या ठिकाणी आला. त्याच्या हातामध्ये एक फाईल होती आणि काही लिगल डॉक्युमेंट्स होते, कायदेशीर कागदपत्रांची एक फाईल त्याच्या हातामध्ये होती. द मॅसन हँडेड ओव्हर द न्यू हाऊस की टू हिम. तो जो काही गवंडी होता त्याने काय केलं, त्या कंत्राटदाराच्या हातामध्ये त्या नवीन घराच्या किल्ल्या काय केल्या, दिल्या किंवा सोपविल्या. बट द कॉन्ट्रॅक्टर डिड नॉट स्टेप फॉरवर्ड टू एंटर द हाऊस टू सी इट. पण तो जो काही कॉन्ट्रॅक्टर आहे तो अजिबातही त्या घराच्या दिशेने ओढला नाही किंवा त्याने त्या घरामध्ये प्रवेश केला नाही की घर कसं झालं आहे हे बघण्यासाठी. इन्स्टेड विथ अ ब्रॉड स्माईल ही हँडेड ओव्हर द फाईल अलॉंग विथ द हाऊस कीज टू द मॅसन अँड सेड, beaming happy tone, these are the ownership documents of this new house in your name. The house is yours. I had planned it as a gift for you. आता याच्यामध्ये त्याने असं सांगितलं की त्याऐवजी तो जो काही कंत्राटदार आहे त्याने हसऱ्या चेहऱ्याने त्याने हातातील सर्व फाईल किंवा सर्व जे डॉक्युमेंट आहे ते किल्ल्यांसकट गवंड्याकडे काय केले, सोपवले. बीमिंगचा अर्थ आहे इथे स्माइलिंग विथ ग्रेट जॉय, हसणे, हास्य करणे. आणि त्याला बोलला दीज आर द ओनरशिप डॉक्युमेंट्स ऑफ दिस न्यू हाऊस इन युअर नेम. आता हे काय आहे, कायदेशीर कागदपत्र आहे, हे नवे घर तुझ्या नावावर आहे, त्याचेच हे कागदपत्र आहेत असे त्याने सांगितले. आणि पुढे बोलला की द हाऊस इज युअर्स. हे घर आत्तापासून कोणाचे आहे, तुझे आहे. आय हॅड प्लान्ड इट ॲज अ गिफ्ट फॉर यू. मी ते तुला भेट म्हणून देण्याचे काय केले होते, योजले होते, म्हणून आता हे घर मी तुला देत आहेत असं तिथे कंत्राटदाराने कोणाला सांगितलं, मॅसनला सांगितलं. मग अशा पद्धतीने या लेसनमध्ये आपण बघितलं की आपण जे काही काम करतो आहे ते व्यवस्थितपणे पूर्ण समर्पण देऊन काय करायला हवे, पूर्ण करायला हवे, हेच या लेसनमध्ये समजून येतं.